श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामना धरोणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त जाहले. गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रगट होणे. धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तिजविषयी शंका मना माझी येत असे. गुरु राजगुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले. त्याचे शकप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला तेथे पत्रिका वाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूप जाहले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघांचे बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज उभयंतांचे वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटका प्रती. जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनिया पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जाहले. तैपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. ऐकोनी आयशिवानी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात. जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणोनी देती तेची महाराज भक्षिती. शनेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी. बेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जानोनी अंतरखुन स्वामींसी मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ. भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ.